तर नमस्कार सगळ्या ताईंना. जसं की पहा, कालचा शॉपिंगचा व्हिडिओ आलाय, बऱ्याच ताईंनी पाहिलंय. तर आता एक्साइटमेंट लागलेली असणार आहे की काय काय शॉपिंग स्पेशल साथीसाठी केली आहे किंवा माझ्यासाठी केली आहे. तर ते पाहण्याची उत्सुकता बऱ्याच ताईंना असणार आहे. जरी 2-4 दिवस व्हिडिओ टाकला नसता तरी बऱ्याच ताई म्हणल्या असतं की ताई शॉपिंग नाही दाखवली. तर आज म्हणलं चला फायनली शॉपिंगचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा. तर तुझा चहा घे, थंड होते. हा घेते. बाहेर पाऊस झाला एकदम मस्त पैकी. आज जरा 3-4 दिवस झाले पाऊसच नव्हता आणि त्यात पाऊस झालाय आणि याच्यात त्याच्यात मेहंदी काढली. मग ती जरा थंडी वाजल्यावानी व्हायला लागली, कारण की हातावरती थंड थंड मानल्यावर. मग आणि ताई म्हणली चल मग व्हिडिओ घेऊ. तिला म्हणलं होतं उद्या वगैरे घेऊ, पण ती म्हणली नाही आजच घेऊ, चल वेळ आहे तर. मग कारण की मग बनवलेला असला ना व्हिडिओ मग तुम्हाला पण शेअर करता येतो. शेअर होतो, टायमिंग मध्ये येतो. बनवलेला नसला किंवा एडिट जरी नसलेला केला ना तरी मग ते तुमच्यापर्यंत वेळेत येत नाही. मग उद्या करू, परवा करू. संध्याकाळी 7चा व्हिडिओ जर रेडी असला तर झोपल्याच्या नंतर मग एडिट करून ठेवता येतो आणि सकाळी वेळेवरती सोडता येतो. असातला प्रकार असतो. पण ते एडिट जर झालेला नसला तर दुसऱ्या दिवशी मग त्याच्यात उद्या टाकू असं होतं. कारण सकाळी वेळ अजिबात भेटत नाही. कितीही ठरवलं की सकाळी करू राहिला पण सकाळी वेळ मिळतच नाही. त्याच्यामुळे मग आता रुटीन थोडं ठेवलेलं आहे की संध्याकाळीच होतं होईल तेवढा शूट पण करायचा. तर स्टुडिओवरून आलोय बघा, आता वाजले जवळजवळ 7 वाजत आले. तरी पण हिला मी म्हणलं चल आता आज थोडा बाहेर जेवायला जायचं प्लॅनिंग आहे. तुम्ही म्हणलं आता जेवण नाही बनवायचं तर मग तेवढ्या पिरियड मध्ये आपला व्हिडिओ शूट करून होईल आणि मग आल्यानंतर मी एडिट करेन, नाही का नाही सर. तर आता बरंच काय जास्त करून तर ड्रेसची शॉपिंग झालेली आहे ताईंनो. तर ड्रेसचा आता प्राइस हे ते ताई दाखवी. आता माझ्या हाताला तर लागलेली मेहंदी तर बऱ्यापैकी सुकली बरं का आता, नाही तर मग अशी खूप ओली होती. तर अजून एखाद तास ठेवीन आणि नंतर धुवून टाकेन, नाहीतर मग हे असं बाहेर पुढे घेऊन जायचं मेहंदी हातावर. नाही राहू दे, त्याला काय होतं. पण बोट तरी सगळ्यात अगोदर मी पर्स दाखवते बघा, कुठली पर्स घेतलेली आहे. जसं की मी म्हणलं कायम त्या शॉप मधनं आम्ही घेतो. एक छान अशी जम्बो साईजची पर्स बघा स्वतःसाठी स्पेशल घेतलेली आहे. हॉस्पिटलला जाण्यासाठी त्याच्यामध्ये एखादी बॉटल पाण्याची किंवा मग फाईल. आता मंथली चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये जावंच लागतं, कधी कधी महिन्यातनं 2दाही जावं लागतं. पर्स भरपूर होत्या पण एवढी मोठी नव्हती आणि 2 होत्या तर त्या खराब झालेल्या होत्या. अगोदरची एक होती तर ती इतकी खराब झालेली होती तर ती कसं तरी वाटायचं. माझी पर्सची शॉपिंग शक्यतो आम्ही भरपूर दिवस झाले केलीच नव्हती. दाजींनी आणली होती मध्ये एक, तर कमीत कमी मग आपलं पाण्याची बॉटल आणि फाईल बसली तरी लई होतं, कारण की हॉस्पिटलमध्ये कसं नाही तरी 3-4 तास लागतेच. तर बघा अशी टेक्स्चरची आहे, छान आहे पर्स, एकदम मस्त. रेट सांगितलेला खूप जास्त आहे, लेदर मध्ये आहे बघा. अशा टाईपचे 3 याला हे आहेत, कप्पे आहेत. बॅक साईडने एक आहे. तर 1800 रुपये प्राइस सांगितली. तर आम्ही त्यांच्याकडनं ही 1200 रुपयाला घेतली. 1200 रुपयाला फायनल त्यांनी दिली, 1800 सांगितलेली. पण ह्या मटेरियलच्या घेतल्या ना की ते टिकतात. कुठं असं उलल्यागत होत नाही किंवा चेन खराब होत नाही. क्वालिटी म्हणजे 150 रुपयापासून ते शॉपमध्ये स्टार्ट आहे. एवढ्या साईजची पर्स 250ला पण मिळते, 500ला पण मिळते. पण घेण्यावर डिपेंड असतं की काय घेतोय. तर छान आहे, कलर पण मला आवडला, थोडासा वेगळा आहे. ब्लॅकला बघा अशा पद्धतीचं एक लेव्हेंडर टाईपचं टेक्स्चर आहे, पण इथं आता ते क्लिअर कट दिसत नाही, वेगळंच दिसतंय. तर ही एक पर्स स्पेशली आणली जेणेकरून शेप असा घेतला की मोठी फाईल जी आहे उभी जरी टाकली, आडवी तर नाही बसणार, पण उभी टाकली तरी आरामात चेन बंद होऊन जाईल. तर ही झाली पहिली पर्सची शॉपिंग. बघा ताईंनो खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या. तर दिसताय ती छोटी दिसती पण फाईल आणि एक बॉटल व्यवस्थित आरामशीर त्याच्यावर बसणार आहे. छोट्या मोठ्या नंतर पण बाळ झाल्याच्या नंतर पण लागणारच आहे, कारण की आता काही याच्यानंतर काही बाहेर जाणं होणारच नाही. माझं तरी नाहीच होणार, कारण की मुश्किल होतं फिरणं त्याच दिवशी. कारण दरवेळेस बाजारामध्ये एवढं म्हणजे दिवसभर हिंडणारे आम्ही 6-6 घंटे उभं राहून शॉपिंग करणारे. मी त्या दिवशी थकून गेले होते 3-4 तासामध्येच. पाटण कंबर दुखायला लागली. मग आता इथून पुढे तरी नाहीच होणार परत. नंतरची शॉपिंग तर सगळी ताई करीलच, बाळाची म्हणा, सगळ्या गोष्टी म्हणा. ती तर आतापासूनच उतावळी झाली का मी हे ऑर्डर करते, मी ते ऑर्डर करते, चाललं होतं तिचं सगळं मुलीसाठीच. पण ते आता सगळे म्हणतात अगोदर नाही करावी. मी पण तिला नको करू, झालंय त्या दिवशी जाऊन 2 तासामध्ये तू शॉपिंग करून आण सगळी. आणि त्या दिवशी लागलं तर आपण एखादा ड्रेस अजून पहिले आणून धुवून तेवढाच ठेवू आणि नंतर दुसऱ्या दिवशी तू घरून धुवून आण म्हणलं बाई, आणि मग ते घालू आपण. पण लगेच नको. मग आता नाही घेतली मग बाकीचं. आणि हे 2 टॉवेल्स घेतले तर एक कसं मोठे टॉवेल असले की ते केसांना हे नाही होत, असे छोटे कॉटनचे असले की होऊन जाते. एक ध्रुवसाठी घेतलाय स्पेशल. तुम्हाला आतुरता असणारी पहा ड्रेसची. हे मुलांसाठी सॉक्स आणले तर आता लागतीलच पावसाळ्याचे. पण ते आपण बँगल तर आता त्या साडीवरच्या मॅचिंग आणल्या. कसं
आणि घालायचं अचानक आमचं दुसरं ठरलं. तर जी आता उद्याच्या कार्यक्रमाला स्वाती साडी घालणार आहे तर त्याच्यावरती आम्ही ह्या बँगल्स आणल्या होत्या मॅचिंगच्या. साडीचा रंग असा आहे आणि ब्लाऊज अशा कलरचा आणि साडीमध्ये मीनाकारीचं टोटली आणि सगळं पूर्ण त्या पैठणीत काम केले गेलेले आहे. पण आता नेमकं आमचं दुपारी वेगळं घालायचं ठरलं तर मला तरी असं वाटतं तू हेच घाल. ते ब्लाऊजचं ते फिटिंग काही नाही, फिटिंग दिदी देतीने आणून करून काही नाही आखून ठेवायची. तर अशा पद्धतीच्या ह्या बँगल्स घेतल्या, काचेच्या आहेत, रामकृष्ण हरी. मोकळ्याच टाकल्या बघा दुकानदाराने. मला वाटलं रॅपिंग केलं असेल प्लास्टिकचं, पण ह्या मोकळ्याच एक फुटली बघा. तर काचेच्या आहेत. अशा काही कार्यक्रमाला काचेच्याच बांगड्या घालाव्यात असं म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या काचेच्याच आहेत. पिस्ता कलरची साडी आहे आणि त्याच्यावरती अशा कलरचं वर्क आहे. आता बघूयात कोणती गाडी घालायचा हिचा मूड होतो. ही जी म्हणन तीच घालेल मग ती. आता जड आहे त्याच्यामुळे मग मी काय तुला थोड्या वेळ घालायची, काय करायचंय कुठं बघू. आता स्पेशली ड्रेसची शॉपिंग, ड्रेसची त्याच्या अगोदर छोट्या छोट्या वस्तू अगोदर दाखवते, नंतर मग ड्रेसचा एकदा सुरू केलं की खूप सारे येतात. त्यानंतर हे एक जे पोस्टर आहे हा चोरोटीचा, आता उलट दिसत असेल कारण मी फ्रंट कॅमेराने शूट करते. तर चोरोटीचं हे एक आणलेलं आहे जे की पाठीमागं लावावत म्हटलं. तर ते मिळालेलं की मला तर वाटलं होतं की मिळणार नाही. हा मिळणार नाही मला वाटलं होतं. 70 नाहीये काय तर 150 ना, 150 रुपयाला असेल ते असेल. आणि चालता चालता चप्पल आवडली म्हणलं चला आता, कारण पहिले ना थोड्या हिलच्या चपला होत्या आणि आता मग ही हिलचं घालून देत नाही मला, नको म्हणती नाही का कुठं हिलचं चांगलं पण नाही. एकदम फ्लॅट मध्ये घेतली मी, म्हणलं वापरायला तुला इथं पण होईल स्टुडिओत. आणि नंतर घरात तर शक्यतो आम्ही नाही वापरत चपला. घरात चप्पल वापरण्याचे मी तरी पूर्ण अगेन्स्ट आहे. मला नाही आवडत घरात चप्पल वापरलेली. हा पायाला मला पण थंडीमध्ये ना बराचसा त्रास होतो, पाय ठणकतात वगैरे. पण सॉक्स घालून फिरायचे जाडवाले, पण चप्पल नाही घरात घालत. तर अशा पद्धतीची चांगली आहे, फ्लॅट आहे आणि मेन मीन्स खाली ग्रिप पकडणारी आहे. त्यामुळे मंगीला म्हटलं घे हीच छान आहे म्हणून. तर ही झाली चप्पल. ही कितीला बसली का? 250 ना, 250 रुपये स्वस्तात. 250 वाला माल हा लॉटचा. कारण की कसं आहे दिवसेंदिवस आता बघा ताईंनो, म्हणजे ड्रेसचं पण हिला मी नकोच म्हणत होते, म्हणलं थोडेफारच घेऊ आपण 2-3 टेम्परेरी, नंतर तू आण. पण ही म्हणली नाही, मग एक तर आवडत नाही आम्हाला, काही आवडल्यावर मग घेऊन टाकलं. कारण आहे ना दिवसेंदिवस माझी तर डिलिव्हरी पर्यंत तब्येत आहे ना डायरेक्ट 84-85 किलो होणारच आहे. तुम्ही म्हणता काय बोलती, तर ध्रुवाच्या टायमाला पण माझी तेवढीच झालती. मग नंतर माणूस काही 1-1.5 वर्ष तरी नाहीच कमी होत, नंतर होता आपाप. कारण डिलिव्हरी मध्ये ती वाढतीच. कारण मला कसं आहे की काही ताईंना कसं होतं की 3 महिने 3.5 महिने खाल्लेलं काहीच पचत नाही, ते अंगी लागत नाही, सारखं विकनेस येतो, उलट खराब होतं. माझं तसं नाही, माझं सगळं गोष्ट अंगी लागते. त्याच्यामुळे माझी पहिल्या महिन्यापासूनच तब्येत व्हायला सुरू होती आणि शेवटपर्यंत म्हणजे उलट्या हे नाही खाऊ वाटत, ते नाही खाऊ वाटत, असं तिचा काहीच प्रकार नाहीये. त्याच्यामुळे मग तिला ते सगळं काय म्हणतात डायजेस्ट होतं, पचतं आणि कुठली गोष्ट आनंदाने खाल्ल्याच्या नंतर त्याचं अंगी लागते, सगळं शरीराला मिळतं. तर तिला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. त्याच्यामुळे मग तब्येत मी कालच म्हणलं वनिष्ठाला बाई माझं लय वजन झालंय आता, ते म्हणतात होऊन दे काय नाही होत, नंतर एकदा झाल्यावर मग होतच वजन होतच अशा याच्यामध्ये. त्यानंतर हे मला शौक आहे थोडा नेल्सचा बघा, असे आर्टिफिशियल. पण तुमचे दाजी मला वाढवून देत नाही, थोडे वाढले की लगेच कापायला लावतात. नाही तर मला तर लय आवडतात असे लांब लांब नका, पण त्यांना नाही, ते म्हणतात नको स्वयंपाक बनावं लागतं. ते लई म्हणजे ज्याला काहीच ज्या बायका कामं करत नाहीत, घरात जेवण नाही बनवत, सगळं काही फक्त असं फुकून बसायचं, फुकून उठायचं, त्यांच्यासाठी आहे. पण मला आवडतं. मी लग्नाच्या आधी पण माझे काय नाही असायचे वाढलेले, काय एवढे लांब लांब नखा असायचे, पण ते वाढवले की ते खवळतात. त्यामुळे मग मी हे असं काही फंक्शन असं ते हे त्याचं ग्लू हे आणि असे बरेचसे मॅचिंगचे सेट्स आहेत बघा माझ्याकडे आहेत वेगळे वेगळे. काही असा कार्यक्रम वगैरे असला की मग लावत असतं, थोड्या वेळ लावायचे नंतर काढून टाकायचे. हे त्याचं ग्लू आहे. बल्कि ते राऊंडवालं 2 साईडवालं स्टिकर पण मिळतं, पण ते हे आणलं मी म्हणले हे परमनंट होऊन जाईल. छोटं हे वटीचं सामान आहे, हे वटीचं सामान आहे. हे काही नाही. आता तुम्हाला ड्रेसची 5 हळकुंड, 5 सुपारी, 5 खोबऱ्याच्या वाट्या, ते सगळं 5-5 जणींचं. आता ते खरं तर जे वटी भरतात मनाने ते त्यांचंच असतं, पण काय म्हणजे जाऊ द्या, आमच्या इकडं कोण आणतंय नाही आणतंय तर मग आपलं घेऊ आणि हे करू, असं नाही का, प्रतिक्रिया देता येईल मग असं भरायला. हा पहिला स्वातीचा ड्रेस आहे बघा सगळ्यात अगोदरचा. तर मल कॉटन मटेरियल आहे ताईंनो, याचं इतकं सॉफ्ट आहे फॅब्रिक, एकदम मल कॉटन आहे आणि छान आहे. अम्ब्रेला मध्ये पहा अशा पद्धतीचा पहिला ड्रेस असणार आहे. थोडस मला असं वाटतं कॅमेरा मागं घेते, हळूच 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 2 मिनिटात ताईंनो, कारण पूर्ण लुक दिसणार नाही. तर हे बघा हा पूर्ण मल कॉटन मध्ये अशा पद्धतीने घेर जातोय फ्लेअरचा, कारण अशा याच्यामध्ये
अंब्रेलाच यूज केलेला चांगला असतो, कम्फर्ट असतं. तर फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे, मस्त अगदी. हा झाला पहिला ड्रेस बघा. याच्यावर छान असतं असं ही ओढणी आहे पहा, मस्त अशी 2 मीटरची, 2-2.25 मीटरची. मल कॉटनचंच फॅब्रिक आहे याचं पण. आणि पॅन्ट प्लेन असणार आहे, पॅन्टचं काही नाही. तर अस्तर वगैरे पण आहे ड्रेसला. आणि 2850 रुपये याची प्राइस होती ह्या ड्रेसची. आता त्यांनी काहीतरी डिस्काउंट दिला असेल थोडाफार, 4-5%. एवढी प्राइस असून इथं पहा नो गॅरंटी. एवढी प्राइस असून नो गॅरंटी लिहिलेलं आहे बघा. म्हणजे कपड्याची कुठंच गॅरंटी दिली जात नाही. तर छान आहे कपडा, क्वालिटी छान आहे. आणि मला कसं आता हे ड्रेस आहेत ना, बाळ झाल्यानंतर पण मला कामाला येणार आहे, कारण सॉफ्ट आहेत, कुठं टोचकं टाचकं नाहीये. आणि नंतर पण कामाला येणार आहे. त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे वन टाइम. आणि आपण कमी पैशाकडे बघतो, पण मग ते फिटिंगला व्यवस्थित नाही, कुठं कपडा व्यवस्थित नाही, लुक नाही देत, आणि 2-4 वेळेस घालून ते खराब होतात. त्याच्यापेक्षा हे ना वन टाइम आहे. मला आता म्हणजे 1.5-1 वर्ष तरी ताण नाही राहणार. समजा डिलिव्हरी पर्यंतचे 5-1 महिने आणि नंतरचं एखादं वर्ष, कारण बाळ झाल्याच्या नंतर पण वर्षभर कुठं जाता येणार नाहीच येणार ना. त्यानंतरचा हा नेक्स्ट ड्रेस आहे पहा. हा पण सुंदर आहे, एकदम फुल लेंथ आहे. ह्या तर सगळ्यात पहिले चॉईस केलता आम्ही फर्स्ट टाइम. तर याची पण 2950 रुपये प्राइस आहे बघा. टॅग अजून मी काढलेले नाहीये तर. प्युअर कॉटन आणि प्युअर कॉटन आहेत सगळे. थोडंफार 4-5% डिस्काउंट होता, काय असेल ते असेल. म्हणजे प्राइसच्या अकॉर्डिंग डिस्काउंट होता. त्यांच्या 2500 वरच्या असेल तर काहीतरी 10%, 5% असं काहीतरी चालू होतं. तर हा पण छान आहे बघा, मस्त अगदी कम्फर्ट आहे. प्युअरचे आहेत हे सगळे ड्रेसेस. त्याच्यामुळे हे घातल्याच्या नंतर ना जे मस्त एवढं लुक येतं ना छान, त्याला आपण हेच करू नाही शकत. कारण याची जी फिनिशिंग असते किंवा याची जी स्टिचिंग असते ती प्रोफेशनल डिझायनर लोकांनी केलेली असते. हा जो गळ्याचा शेप आहे बॅक साईडचा, किंवा ही जी पट्टी आहे, हा जो शोल्डर वगैरे आहे, तर हे बरोबर ते साईजच्या अकॉर्डिंग घेतलं जातं. तसं आपण 200-250 वाल्याच्या कुर्ती कधी घेतो बाजारातनं, 500 वाल्या, तर ते सरसकट कटिंग असते, फक्त इथं कमी जास्त करतात. बाकी जे हे असे थोडे कॉस्टली असतात ना, त्याचा अगदी शोल्डर ना शोल्डर, परत हे जे असतं राऊंड हाताचा, ते सगळं मेजरिंग करून स्टिच केलेलं असतात. त्याच्यामुळे ते आपल्याला फिटिंगला चांगले बसतात. तर हा एक आहे. आता तुम्हाला हे सगळे 3 पीसच आहेत सगळेच्या सगळे. ओढणी पण 2.25 मीटरची आणि पॅन्ट वगैरे कम्फर्टेबल राहतात. त्याच्यामुळे काहीच टेन्शन येणार नाहीये नंतर. थोडस अशा पद्धतीचं याच्यामध्ये काम केलेलं आहे, थोडस जरीचं नॉर्मल पॅन्ट मध्ये. हा बघा दुसरा ड्रेस झालेला. कारण की आता साडी नकोच वाटायला लागली. म्हणलं तर आता लाईव्हला जरी बसलं ना तरी पण आता ड्रेसच वेअर करीत जाईल, कारण ब्लाऊजचा इतका इश्यू येतोय. त्यानंतरचा त्याच्यावरची ओढणी आहे पहा. आता हे 2 ड्रेस आहे ना, आम्ही एका शॉप मध्ये घेतले, जिथं पहिल्यांदा गेलो आम्ही तिथनं घेतले बरं का ताईंनो. आता मेन शॉपिंग तर ह्या बॅग मध्ये आहे आमची बघा. काढू का पिशवी? कारण गाठरले पॅक दिलेली आहे. नंतर शेवट लय अवघड होतं. दिवस पण निघत नाही आणि लय बाबा अवघड कंडिशन, दिवस जात नाहीत कसेच. नंतरची शॉपिंग तर लई वेगळा निराळा तडका राहणार आहे. म्हणजे माझं तर झालं आता, पण हिचंच आतापासूनच बाळाचं चाललेलं काय घ्यायचं काय नाही. ही कोणती साईज आहे का? ही ती गिफ्ट द्यायला आणली ती आहे का? नाही, ही गिफ्टची आहे. ही नाही घडी खोली मी. हा गिफ्ट द्यायला आणलेला आहे. आता इथनं सुरुवात करते बरं का, कॉट सेट पासून. आता हे माझे दाखवते. हे पहा, अशा पद्धतीचे हे कॉट सेट येतं. हे मी माझ्यासाठी घेतलेत. असे पटकन कुठं जायचं यायचं म्हटलं, छान वाटले. डिस्प्लेला लावलेले होते त्यामुळे, आणि घातल्यानंतर सुंदर पण दिसणार आहेत ते, वेगळं काहीतरी मस्त अगदी. ट्राय पण करून मी बघितले. तर हा टॉप आहे याच्यावरचा, आणि ही फुल लेअर मध्ये पहा या पद्धतीची प्लाझो आहे. एकदम पण घातल्यावर लय छान दिसतो ताई. याचा जे कलर कॉम्बिनेशन आहे ते मला फार आवडलं. वेगळं काहीतरी आणि सुंदर पीस आहे, एकदम क्लास दिसतो. जेव्हा घालल त्यावेळेस कुठं बाहेर जायला त्यावेळेस तुम्ही नक्कीच बघताल. आणि हे जे इथं वर्क आहे ना, हे सगळ्याच्या मध्ये ह्याचं पण वर्क आहे बघा. कटचं पाईपचं वर्क आहे सगळं ह्या कामामध्ये. प्लस याला बॅक साईडला सुद्धा बघा अशा पद्धतीचं याला काम केलेलं आहे. तर हे प्लाझो सेटची बऱ्याच दिवसापासून खूप फॅशन चाललेली आहे, पण भारी आहे. हा मला बसला बघा 2100 रुपयाला. हा प्लाझो सेट 2100 रुपयाला बसलेला आहे. प्रीमियम आहे. आणि बघा बरेच आपण 1.5-1 वर्ष झाले असते ना आपण ड्रेस नाही घेतलं. अक्का वाढला त्याच्या अगोदरपासून. म्हणजे आता लाईव्हला तर आम्ही
नवीन साड्या वगैरे तुम्हाला घातलेल्या दिसत असेल, पण अशी म्हणा अशी शॉपिंग आम्ही नव्हती केली. हा, पोरांसाठी आम्ही घेतली होती डेली यूजला 2-2 ड्रेस, कारण की नव्हतेच राहिले माझ्या नंतर. आपल्याला वाटतं की आपले लेकरं अशा दिसावं, आपण तर कसं ऍडजस्ट करू शकतो, तर आम्ही तर कसं म्हणजे ऍडजस्ट करीत होतो. पण असं म्हणावं असं तुम्ही बी बघितलं असं ड्रेसची खरेदीच नाही, हे जे आमच्या अंगातले आहेत हे आपल्या शॉप मधले आहेत, आम्ही त्याच्यातलंच थोडंसं काढायचो. पण स्पेशल आमची वर्ष झाली तशी खरेदी झालेली नव्हती ड्रेसची तरी. आणि बाकी जे नवीन दिसलं असेल ते कधी तुमच्या दाजींनी एखादं गेल्यावर आणले, किंवा मग जुनं मी काढत असते सीझन पाहून. समजा आता बघा पावसाळा लागला, म्हणजे माझे असे काही काही ड्रेस आहेत की ते 6-6, 7-7 वर्षापासून मी बरोबर असतानाचे वेस्टर्न ड्रेस अजून सुद्धा आहेत. मग मी ते उन्हाळा लागला की त्याचं काढते, मग पावसाळा लागला की ते उन्हाळ्याचे ठेवून देते वरती, मग ते वर्षभर वरतीच राहतात. मग पावसाळ्यात वेगळे, मग ते परत उन्हाळ्यात आपण काढले की ते नवी दिसू लागतात आपल्याला, कारण लई दिवसात ना ते समोर येतात आपल्या. म्हणजे माझा तरी बघण्याचा नजर आहे, एखादा ड्रेस मला घालून घालून बोर झालं ना की मी पॅक करून लगेच वरती ठेवून द्यायचा, मग त्याला डायरेक्ट पुढच्या वर्षी काढायचा. कारण की मग अशा पद्धतीचे प्रीमियम क्वालिटीचे कपडे घेतले हे काही लवकर खराब होत नाही. हे वापरता येतात माणसाला तेवढे, आणि कम्फर्ट आहे काय म्हणतात ना तेवढं माणसाला एकदम रिलॅक्स वाटतं असं कुठं. आता हा पहा, हे नाही, हा पण कॉट सेटच आहे, हा माझाच आहे बरं का. तर हा सुद्धा मला इतका आवडला ताईंनो. हा पहा, हा खादीमध्ये, आणि याचं जे काम वगैरे आहे पहा तुम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे. हा घातल्याच्या नंतर किती सुंदर दिसेल बघा, आत्ताच इतका छान दिसतोय. हा पण कॉट सेटच आहे, कुठं बाहेर जायला यायलाच घेतलेला आहे बघा मी 2 पीस मध्ये. माझ्याकडे कॉट सेट आहेत भरपूर, पण कुठंतरी ते मला फिटिंगला नव्हते आवडत ताईंनो. चांगल्या क्वालिटीचेच घेतलेले आहेत, तरी पण ते काहीतरी वेगळंच वाटतं म्हणून मी एकदा घालून ते ठेवून दिलेले. याची पण अशी मोठी बघा घळघळीत मस्त अशी प्लाझो आहे. प्लाझो वरती पण पूर्ण असं काम केलेलं आहे बघा, खूप म्हणजे खूप सुंदर. हा आणि तो प्लाझो सेट मला प्रिंटेड प्रिंटेड आहे, मस्त आहे. प्लाझो पण खूप छान आहे, अगदी मस्त मोठीच्या मोठी. आणि हे पण छान, याला गळ्याला बघा अशा पद्धतीचं आहे ना, हे फ्रिलचं काम केलेलं आहे बघा. आणि जास्त करून असे ड्रेस दाजींना लय आवडतात. तुमच्या दाजींना आहे ना हे असे ड्रेस लय आवडतात नॉर्मल पेक्षा. तर हा 2550 रुपयाला मला बसलाय. हा प्लाझो सेट मला बसलेला आहे 2550. बऱ्याचदा व्हिडिओ खाली कमेंट्स असतात किंवा लाईव्ह मध्ये कमेंट्स असतात की ताई तुम्ही जसे ड्रेस घालतात तसे आपल्या फॅशन स्टुडिओ मध्ये घेऊन या. आणायला काहीच नाही ताई. आता हा जर ड्रेस आपण आणला आणि लाईव्ह मध्ये दाखवला तर 20% ताईंना कळल, ह्याची क्वालिटी कळल, प्राइसच्या अकॉर्डिंग हे कळल. पण 80% ताई फक्त ओरडणार, लय महागे बाई, लय महागे बाई, लय महागे, एवढंच ते बोलत राहणार. त्याच्यामुळे कुठंतरी असं वाटतं प्रीमियम कलेक्शन नको वाटतं बाबा जास्त अशा पद्धतीचं ठेवायला. आणि ड्रेस तर जर नॉर्मल आपण जर आणले आणि सेल केले म्हणजे नॉर्मल याचे, तर त्याच्या पॅन्टला इश्यू होतो. तुम्ही कधी पण बघा, नॉर्मल किमतीचे आपण कमी किमतीचे ड्रेसेस जर घेतले ना तर त्याच्या पॅन्टला टॉप राहतो आणि पॅन्टच मधून फाटते बऱ्याच वेळा किंवा इरते, म्हणजे पॅन्टला प्रॉब्लेम येतोच कमी याची घेतल्याच्या नंतर. तर आता हे पण ड्रेस जे घेतले आता मी लाईव्हला वेअर करायला सुरू केलं, सगळ्यात काही विचारणारच आहे. पण मग जर प्राइस अशा 3000, 3500, 3700, 4000 अशा पद्धतीच्या प्राइस सांगितल्यावर विश्वास नाही बसणार. विश्वास म्हणजे आता टॅग येत आहे ना, म्हणजे टॅग आहे बघा, समोर टॅग येतं. आणि हे जे दुसऱ्या शॉप मधनं घेतले ना याच्यावर कुठल्याही प्रकारचा काही डिस्काउंट मिळालेला नाहीये, कारण ते नवीन शॉप होतं. हे ऍज इट इज जे आहे इथं प्राइस तेवढीच नो डिस्काउंट मध्ये मिळालेले येतं. हे शोचे असे इथं बटन्स दिलेले येतं बघा, आणि मस्त याची नेक स्टाईल वगैरे मला फार आवडला हा. म्हणजे असं पिंक कलरचे शूज वगैरे. हा मी मला जेवढे घेतले मी सगळे ट्राय केले. हिला कर म्हणत होते, ही म्हणजे नको तूच कर, मग तिचे पण मीच केले. तर हा एक प्लाझो सेट आहे बघा, 2च घेतले मी कारण मला 2 आवडले. तर हे 2च प्लाझो सेट मी माझ्यासाठी घेतले. दोन्ही छान आहे. मटेरियल खादी कॉटन आहे ताईंनो, हे स्वदेशी आपणाव असतं बघा. मटेरियल खादी कॉटनचं आहे, पण इतकं छान आहे ना, मला दोन्ही पण कॉट सेट लय आवडले. आता घालू पाहिजे ना तो एक लगेच घाल. आता थोडस तुमच्या दाजींना म्हणलं चला आज पावसाचं वातावरण आहे छान असं मस्त, आपण भारी कुठेतरी मस्त डिनर करायला जाऊयात हॉटेलमध्ये. ठीक आहे, संडे सुट्टी आहे तर म्हणलं मग येऊयात जाऊन. आता हा स्वातीसाठी डेली यूजला आणलेत हे सगळे 1 पीस डायरेक्ट लॉंग आहेत ताईंनो. म्हणजे याच्या खाली तुम्ही लॅगिन्स वगैरे नाही घातली तरी चालेल, जसं आपण गाऊन घालतो ना तशा पद्धतीचे याच्यामध्ये स्लीव्ज आहेत आतमध्ये. पण मी तिला म्हणलं थोडंसं जर श्रिंक जर झालं ना तर मला घालावंच लागणार आहे खाली लॅगिन्स. याच्यात स्लीव्ज नाहीये का? काढली आहे 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 स्लीव्ज पण आहे. अटॅच करायचं असेल तर ठीक आहे, नाही तर हिला मी म्हणलं राहू देत. अशा प्युअर कॉटन मध्ये थोडंसं कम्फर्ट वाटतं अशा याच्यात. तर प्युअर मध्ये हे पण मटेरियल सगळे बघा प्युअर कॉटन मधलेच आहे. तर अशातले हेच आहे ना, बरेचसे आणले, 3-4 आणले. हे 1100 रुपयाला बसलेत पर पीस 1100 प्युअर कॉटन आहे. मी तर म्हणते मला किती कधी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर पण जर गाऊन म्हणून जरी मी वेअर केले ना
एवढे सुंदर कम्फर्टेबल वाटणार आहे ना, आणि कपडा शेवटपर्यंत जाणार आहे. आणि मला प्रिंट आवडली त्याच्यामुळे मग मी घेत चालली. मी म्हणलं घे, कारण वारंवार मिळत नाही मनाजो कलेक्शन. सुंदर. हा पण बघा किती छान आहे. हा पण याचा पण आहे ना डिझाईन वगैरे खूप मस्त आहे, गळ्याचं वगैरे छान आहे, म्हणजे डेली यूजला मस्त आहे गाऊन घालण्यापेक्षा. आणि गाऊनचं पण नंतर इथं टमी एरिया वाढणार, मग ते इथं थोडंसं फिट होतं, त्यामुळे याला प्लेट्स असल्यामुळं हे एकदम कम्फर्ट राहणार आहे तिच्यासाठी. त्याच्यामुळे याच्यातले बरेच तिने काल पण एक काढला, तो धुवायला गेला, येल्लो कलरचा होता काल एक, तर तिने काल, आता हे खरं तर काल दाखवणं झालं नाही, त्याच्यामुळे तिने एक वापरायला लगेच काढला. कारण मला पहिले कुठलेच ड्रेस येत नाहीत, कुठलेच नाही, म्हणजे मी 1 ते 2 महिन्यामध्ये माझं एवढं तब्येत झाली ना, एवढं म्हणजे एकदम फास्ट मध्ये. आणि एवढ्या महिन्यात तर जास्तच नाही, तर पहिलं 2-2.5 महिन्यात तरी म्हणजे माझं काही एवढं वजन नव्हतं वाढलं, पण नंतरच्या 1-1.5 महिन्यामध्ये खूप फास्ट वजन, म्हणजे पहिलं काही अंगातून बसलं तर बाहेर सुद्धा नाही निघायचं असं. हा पण 1107 रुपये याच्यावरती आहे, म्हणजे 1100 रुपये 7 रुपये वरती असं ताशी याची MRP बघा. हा पण एक आहे. आता अगोदर तो दाखवला तो शेवाळी घे तो, आणि हा सेम आहे बघा, फक्त प्रिंट सेम आहे. प्रिंट सेम आहे, कलर वेगळे वेगळे आहेत. मी म्हटलं घेऊन टाक, दोन्ही पण छान येतात, दोन्ही पण म्हणजे छान तसं येतात. पाहायला गेलं ना, दरवेळेस गेल्यावर आम्हाला घाई आवडत नाही, आम्ही लई दुकानं फिरतो, आणि पण मनावा असं आम्हाला पैसे देऊन पण असं कलेक्शन भेटत नाही. पण त्या दिवशी लकीली बरं झालं भेटलं, 1 टाइम. आता नो टेन्शन आहे डायरेक्ट मला, नंतर जर जरूरत पडली तर ताई अंदाजी जाऊन आणतेनच. काय हे पूर्ण अशा पद्धतीचा घेर आहे, पूर्ण घेर खूप आहे याला, फुल लांबरेला आहे, आणि दिसतोय तेवढा असं जड आहे, चांगले, म्हणजे कपडा क्वालिटी एकदम भारी आहे. पण आम्हाला छान रेट मध्ये बसले, 1100 रुपयाला मस्त. त्याच्यामुळे तिला मी म्हणलं जेवढे दिसले ना शॉप मध्ये छानवाले प्रिंट, त्या सगळ्या तेवढ्या घेऊन टाकल्या. आता हे दिसायला एवढे सिंपल आणि सोबर दिसत ना, 500-550 बी म्हणत का बाबा हवाला असेल, पण नाही, कपडा असतो, क्वालिटी असती, सगळ्या गोष्टी डिपेंड करतात त्यावेळेस. आता याचा जर कपडा आहे, क्वालिटी आहे, याच्यावर जी प्रिंट आहे, हा पांढरा पडणार नाही काय, मी एकदम छान बसणार आहे तो अशा पद्धतीने. आता हा पण पुन्हा स्वातीचाच आहे, माझे फक्त 2 कॉट सेट होते त्यातला, हा पण स्वातीसाठीच घेतलेला आहेत माझे अजून. पण हे आता हा पण थोडासा मोठा मी मुद्दाम न घेतला, कारण 9व्या महिन्यामध्ये घालायला होईल. 7व्या महिन्याच्या पुढे डबल एक्सेल घेतला, डायरेक्ट डबल एक्सेल घेतला. एक्सेल मध्ये घेतले, तर सध्या एक्सेल मध्ये मला कामाला, आता एक्सेलचे काढन, नंतर डबल एक्सेलचे काढायचे. डबल एक्सेलचे काढेल. तर छान आहे हा पण, मस्त असं स्लीव्ज वरती मिरर वर्क आहे, हाताला पण छान आहे, सिंपल सोबर एकदम एलिगंट वाटतात, मस्त. थोडंसं इथं मिरर वर्कचं काम आहे. आता हॉस्पिटलमध्येच जावं लागतं, दुसरं कुठंच नाही मंथली चेकअपला. तर हा 2672चा आहे बघा ताईंनो, 2672चा आहे. तुम्हाला आता फ्रंट कॅमेऱ्यामुळे हे दिसतंय, पण हे लगेच समजतं. आता उलट जरी असलं तरी 2672 पण खाली फ्रिल मध्ये डायरेक्ट आंब्रेला घेर आहे, सुंदर आहे बघा. याचा पण पीस मध्ये कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे याचं. मी घातल्याच्या नंतर हे ड्रेस आता वाटतंय असं सिंपल, पण ज्यावेळेस घालू ना तर त्यावेळेस याचं लुक समजून येतं की हे कसे दिसतात, एवढं भारी लुक येतं ह्यानी. ही ह्याच्यावरची ओढणी आहे पहा, कॉटन बेसच आहे, सगळी कॉटनचे आणले, दुसरं मटेरियलच दाखवू नका. मी म्हणलं फक्त आणि फक्त कॉटन, आणि ही याची पॅन्ट असणार आहे. सहनच होत नाही, होणारच नाही, आणि मला तर बारूमच नाही होत दुसरं, मला कोणतेच मटेरियलचे ड्रेस सहन होत नाही. त्यांना माझे तुम्ही बघितले असतील, जास्तीत जास्त ड्रेस माझे कॉटनचेच असतात, बाहेर जायचे यायचे पण आणि घरातले पण. कधीतरी जे आहेत ते पहिले आहेत, आता तर मी गेले 4-5 वर्ष झाले मी घेतच नाही दुसरे ड्रेस, फक्त आणि फक्त कॉटन, जास्त कॉटनवर भर आहे. तर हा एक आहे, मस्त कलर आहे याचा पण. इथं दाजींना दाखवले नाही, दाजी म्हणत होते कुठे तुमची शॉपिंग दाखवा, म्हणलं आता काढलीच नाही अजून. आणि खरं जशा बॅग आणल्या ना आणून असंच आणि काढलं सुद्धा नाही. आता कधी परवा दिवशी गेलतो बाजारात, आता कालचा दिवस गेला. आता हा एक पहा मल कॉटनचा, हा माझा आहे, मोल कॉटनचा आहे, मी हा माझ्यासाठी घेतला. हा कट मध्ये घेतोय ना, हा कट मध्ये, हा अम्ब्रेला नाहीये, मला ए लाईन आहे, सॉरी हा पण कटच आहे, ए लाईन नाही सॉरी कटच आहे. तर हा पण मल कॉटन मध्ये मोडतो, सिंपल अगदी घालायला पटकन. हा टाकल्या आवडला होता आम्हाला दोघींना पण. 1766 रुपयाचा, 1766 रुपयाचा आहे हा मल कॉटन मध्ये, पण क्वालिटी एकदम प्रीमियम आहे ताईंनो. हे कपडे इतके कम्फर्ट देतात ना घातल्याच्या नंतर, भारी एकदम, आणि दिसतात पण लई छान. तर 1766 म्हणजे 1800 रुपयेच पकडा. आणि हा याच्यावरची पहा ओढणी आहे, मस्त अशी प्रिंटेड आहे, सॉफ्ट आहे एकदम. मल कॉटन म्हणल्यानंतर थोडेसे महाग जातात ड्रेस म्हणा, साड्यामध्ये येतच स्वस्त ताईंनो 400-500 रुपयाला, पण मल कॉटनचे ड्रेस महाग असतात. दाजींना द्या आवाज, दाखवत नाही
त्यानंतरचा हा माझा सगळ्यात आवडती सुंदर आहे, आपण लय सुंदर आहे. आणि व्हाईट म्हणलं ना की हिचं वेड ताण बोकीची सगळी हाटपून जाते. व्हाईट टाकलं का हिला लगेच आवडतं. बघा याच्यावरच काम बघा ताईंनो, स्टँड कॉलर आहे, ऑफिशियल पीस असणार ताईंनो, असला भारी आहे, असला क्लास पीस आहे. आता ह्या घातल्याच्या नंतर ह्याला थोडं मला वजन कमी करावं लागणार आहे, तेव्हाच काढणार आहे याला, तोपर्यंत नाही काढणार. पण खरंच खूप सुंदर आहे, मला इतका आवडला टाकल्याच्या नंतर. मी म्हणलं किती पण कपडा कोणता आहे ग? याचा पण मल कॉटनच आहे, किती पण प्राइस असू द्या म्हणलं, पण मला हा ड्रेस घ्यायचा म्हणलं. हे बघा ताईंनो काय काम केलेलं आहे, आणि हे हँडवर्क या, हे हाताने केलेलं आहे. हे हँडवर्क हे कुठल्याही प्रकारचं बघा मशीन वर्क नाहीये, बॅक साईडने लगेच समजून येतं. पण याचा जो लुक दिसणार आहे ना क्लास एकदम घातल्याच्या नंतर, आता मी कधी घालते कधी नाही, कधी योग्य होते मला माहित नाही, पण 2-3 किलो वजन कमी केल्याच्या नंतरच मी ह्याला घालणार आहे, कारण त्याच्याशिवाय तो छान दिसणार नाही. मल कॉटन मानल्याच्या नंतर कपडा जेवढा छान दिसतो ना तेवढं त्याला जपून वापरावं लागतं, तेव्हा म्हणजे नाजूक राहतो तो कपडा. जेवढा छान कम्फर्टेबल अशा पद्धतीचं हे येणार आहे बघा याच्यावरती वर्क. फुले का ग का 1/3 स्लीव्ज? नाही, फुल येतील चांगल्या, इथपर्यंत येतील अशा. आणि स्टँड कॉलर मध्ये मोडतोय बघा, छान असं मस्त सोबर काम केलेलं आहे सगळ्या ड्रेसवरती बघा, इथं असं. तर ह्याची प्राइस 2863 रुपये. 2863 रुपयाला हा मला बसलाय. छान असा याच्यावरचा दुपट्टा आहे, ऍज इट इज असंच सगळ्या दुपट्ट्यावरती काम केलेलं आहे बघा. अरे वा, इकडं पण आहे हे बघ, खाली पण आहे बघा. हा, ओढणी वरती पण आहे बॉर्डरला, हे अशा पद्धतीचं बघा, 2 साईडला जे हातावरती वर्क आहे ना ते ओढणीवरती पण वर्क आहे. तर हा सुंदर आहे एकदम, म्हणजे माझे व्हाईटच झाले 2. आणि पॅन्ट नॉर्मल आहे, जी स्ट्रेट आहे, काही डिझाईन वगैरे नाहीये पॅन्टला. नेक्स्ट पहा, आता माझाच आहे बरं का परत, नेक्स्ट माझाच आहे परत. हा डमेल लावलेला, हा ड्रेस बघूनच आतमध्ये शॉपमध्ये आम्ही घुसलो. हा ड्रेस बघूनच शॉपमध्ये आम्ही घुसलो आणि एवढी भरमसाठ खरेदी केली. तर हा सुद्धा मल कॉटन आहे बरं का ताईंनो, हा सुद्धा मल कॉटनचाच ड्रेस आहे. स्लीव्ज बघा अशी याची फ्रिलवाली अंब्रेला, पण मी याला स्ट्रेट करून घेणार आहे, म्हणजे जशी नॉर्मल आहे ना अशी, तशी मी याला फिटिंग करून घेणार आहे. तर हा मला इतका आवडला ड्रेस. ह्याच्या चक्करमध्ये आम्ही शॉपमध्ये गेलो बघा. अशा पद्धतीचं टोटली एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे, मशीन एम्ब्रॉयडरी, ही हँडवर्क नाहीये, हे मशीनचं आहे. आणि ऑल ओव्हर सगळ्या ड्रेसवरती पहा अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. हे सगळं अशा पद्धतीचं सगळं थ्रेडवर्कचं काम केलेलं आहे. बेबी पिंक, आबोली पिंक असा कलर आहे, सुंदर आहे. आणि खाली पण बघा इतका सुंदर दिसणार ना हा ड्रेस घातल्याच्या नंतर. कॉटन आहे, प्युअर मल कॉटन, इतकं सॉफ्ट आहे. मेंटेनन्स लागणार याला बघा. याला मला असं वाटतं ड्राय क्लीनच करावा लागणार आहे, एकदा दोनदा घालून. आणि खूप छान खाली पण बघा, याला बॉर्डरला पण किती सुंदर पद्धतीचं वर्क केलेलं आहे, एकदम फिनिशिंग मध्ये मस्त एकदम. तर मला सगळ्यात जास्त आवडलेला, म्हणजे सगळेच आवडले तसे, पण ह्या ड्रेसला बघून मी दुकानात गेले. हा 3435 रुपयाचा, 3,500 समजा पकडा तुम्ही, 3,500चा हा बसलेला आहे बघा. एक मस्त आहे अगदी. बॅक साईडला प्लेन आहे, कपडा लय सॉफ्ट आहे. आणि याच्यावरती थोडाफार डिस्काउंट दिलेला आहे त्यांनी, काहीतरी 5% का 10% बघा. म्हणजे 3,500चा तुम्ही हा पकडून चाला. छान असं बघा खाली पॅनलवर, लय भारी बाई, लय भारी ड्रेस. हा घातल्याच्या नंतर तर लय छान दिसणार आहे, पण जपावा पण तेवढाच लागणार आहे. नाजूक आहे, काही बांगडी वगैरे गुतून नाही द्यावी लागायची, कुठं काय. आणि याच्यावरची जी ओढणी आहे ती प्रिंटेडच आहे, ही प्रिंटेड आहे. आणि पॅन्ट प्लेन आहे, स्ट्रेट आहे. मला असं वाटत होतं की ओढणीला पण अशा टाईपची थोडी छोटेसे आहे तिथं मण्यांची लटकन दिलेले, पण ओढणीला पण जर अशी बॉर्डर असती ना याच्यासारखी तर लय छान दिसला असता, की नाही. आपण लावून घेऊयात व्हाईट लेस आणून, अशी नाही लावली तरी जमन, चांगला वाटेल, काही नाही. तर हा एक झाला बघा, हा सुंदर आहे. आणि याच्यातलाच आणखी आहे ना, सेम ॲज इट इज पॅटर्न, हा एक गिफ्टला आणलेला आहे बघा, द्यायचा एक जणीला, तर तिच्यासाठी आणलेला आहे. छोटी साईज आहे ही, हा स्वातीसाठी नाहीये, कारण आम्ही दोघींनी मग सेम घेतल्यावर काय होतं, गेल्याच्या नंतर लय अवघड धुवायला गेल्याच्या नंतर. तर हा गिफ्ट साठी आणलेला आहे, सेम आहे तो, आणि हा ही साईज कमी आहे पण. तर हा आता मी साईडला ठेवते. त्यानंतरचा पुढचा बघा, आता हा स्वातीसाठी बरं का ताईंनो, हा स्वातीसाठी आहे. हा पण छान आहे बघा, काय काम केलेलं आहे ड्रेस वरती, काय काम केलेलं आहे बघा, सुंदर अगदी छान असं मस्त. तर नेक्स्ट जातोय बघा, हा थोडासा असा व्ही नेक याचा.
हाताला पहा अशा पद्धतीचं सगळं काम केलेलं आहे. मस्त मल कॉटन आहे, मल कॉटन आहे, एकदम नाजूक, एकदम हलकं असं अंगाशी चापून चोपून बसन असं मल कॉटन आहे हे. अशा पद्धतीचं काम आहे ऑल ओव्हर ड्रेसवरती. खाली पहा अशा पद्धतीचं सगळं. दिवाळीची शॉपिंग झाली आमची डायरेक्ट. हे पहा दिवाळीला काय माणूस आता साड्या वगैरे आता स्वतःचा शॉप आहे म्हणल्याच्या नंतर साड्यांचा काही विषयच नाही. आम्ही शक्यतो दिवाळीच्या पिरियड मध्ये आम्ही शॉपिंग करत नाही, कारण की ते त्यावेळेस कलेक्शन पण एवढं भेटत नाही आणि प्राइस पण एकदम आभाळाला उंच टेकलेल्या असतात आणि बनावा असं तर भेटतच नाही, त्याच्यामुळे करतच नाही. आता शॉपिंग केली आता वर्षभर तर काही विषय आता हा जो दुपट्टा आहे हा पण याच्यावरचा आहे, याला बॉर्डर आहे अशा पद्धतीची आणि इकडं अशी लेस आहे पहा. पॅन्ट प्लेन आणणार आहे. तर हा पण 3700 रुपयाचा ड्रेस आहे, 3727, म्हणजे तकरीबन 4000 जातो बघा. इथं आहे याच्यावरती. म्हणजे एक दाखवायचं कारण असं की एक आपण पण कधी इन फ्युचर सेलिंगला आणलं तर काही ताईंना नको वाटायला की बाबा महागे महागे, आपण तर ह्या रेटनी नाहीच देणार, कारण ह्यांचं दुपटीने मार्जिन असतं, आपलं फक्त एक 10 ते 20% मार्जिन असतं. त्याच्यामुळे आपण जर कधी आणलं तर 100% आपण अशा पद्धतीचे ड्रेस कमी यामध्ये देणार, पण तरी पण 2.5 पर्यंत जातीलच ताई. एवढं कमी नाहीच, कारण वरनच नाही भेटत, कारण प्युअरचं फॅब्रिक. कारण शॉपवाल्यांचं आहे ना दुपटीने एक 80% काही काहींचं मार्जिन असतं, काहींचं 60, पण 50च्या पुढेच ठेवतात. तसं आपलं नसतं, आपण फक्त 15%, 20%, कधी 10% असं आपलं मार्जिन असतं. आपण मार्जिन जास्त ठेवत नाही. आपल्याकडे आले तरी पण 2,500 ते 3,000ची किंमत 100% अशी. जर प्रीमियम इन फ्युचर जर केला विचार आपण तर नक्कीच मग 2-2.5 हजाराच्या याच्यामध्येच हे ड्रेसेस असणार आहे. फ्लेअर पण भरपूर आहे बघा, घेर मस्त अगदी. हा व्हिडिओ आजचा थोडासा मोठा होईल ताईंनो, पण आता जाऊ द्या, शॉपिंग बघायला सगळ्याच ताईंना आवडती आहे, त्यामुळं मग आणखी नेक्स्ट काय कचरा पडतोय काय पडतोय, मेहंदी माझं मोबाईल ना, त्याच्यामुळे ते पडतंय सगळं. हे बघा हा पण स्वातीसाठीच आहे. ही थोडी मोठी साईज घेतली होती का, नाही एक्सेलच आहे हा पण. त्याच्यावरती सगळं असं एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे बघा अशा पद्धतीचं ऑल ओव्हर ड्रेसवरती. आणि हे बघा खाली बॉर्डर अशा पद्धतीची. हे पण मल कॉटनच आहे ताईंनो बरं का, हे सुद्धा मल कॉटनच आहे. मल कॉटन आपल्याला वाटतं तितकं प्युअर मल कॉटन स्वस्त नाहीये बरं का. आपल्याकडे मल कॉटनची साडी आपण देतोय 580 रुपयाला, पण ते मल कॉटन आणि हे मल कॉटन वेगळं, पण एकाच धाग्यापासून ते कॉटन बनलेलं असतं. हे बघा, हे अशा पद्धतीची सुंदरशी स्लीव्ज आहे. हे छान असे मस्त हातावरती सगळं दाट सर एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे. त्यानंतर फुल वर्क आहे, व्ही नेक मध्येच गळा मोडतोय. आणि हा सुद्धा ड्रेस घातल्याच्या नंतर इतका छान मस्त रिच दिसणार आहे. त्यातल्या त्याची ओढणी म्हणजे वाव असणार आहे बघा. ओढणीवरती पण मस्त असं सगळं काम केलेलं आहे. ही उलटी घडी घातलेली आहे ओढणीवरती सुद्धा बघा. पण बघता किती सुंदर आहे. पॅन्टला पण आहे बघा, बॉटमला पण खाली बघा हे दिलेलं आहे. पॅन्ट बघितलीच पॅन्ट नव्हती पाहिली, कारण पॅन्ट शक्यतो प्लेनच असतात. तर अशा पद्धतीचा पहा हा दुपट्टा मोठाच्या मोठा आहे. ते पण साठी हा 2.5 मीटरचा दुपट्टा आहे. 2.5 मीटर आहे, कारण खाली बघा कुठपर्यंत गेलाय. आणि हा जर राहणार आहे याचा ड्रेस मस्त वेअर केल्याच्या नंतर एकदम छान मस्त दिसणार आहे बघा. हा सुद्धा ड्रेस याची भूक लागल्या असते. 8 वाजता. हा 3400 रुपयाचा आहे ताईंनो, हा 3400 रुपयाचा आहे. ध्रुव म्हणत होता, रुद्र म्हणत होता पाऊस पडलाय काहीतरी बनवून द्या आम्हाला. त्यानंतर पहा हा पण स्वातीचाच आहे स्पेशल. याच्यातले माझे जवळजवळ असतील 2 हे असतील कॉट सेट आणि 2 ड्रेस असतील. बाकी स्वाती अक्कासाठी आहेत आपल्या. हा एक छान आहे बघा, हा सुद्धा मल कॉटनच आहे बघा. हा सुद्धा मल कॉटनच आहे. याच्यावरती सुद्धा खूप छान पद्धतीने हा काम बघा कसलं भारी केलेलं आहे. आणि कलर किती सुंदर आहे बघा, कॉफी कलर. तर हा ए लाईन पॅटर्न आहे, हा अम्ब्रेला नाहीये. हा ए लाईन पॅटर्न आहे, अम्ब्रेला नाहीये. हे बघा अशा पद्धतीचा. आणि डबल एक्सेल मध्ये घेतलाय, म्हणलं एक 7व्या महिन्याच्या नंतर उपयोगात येईल घालण्यासाठी. हाताला सिंपल असं हे आहे. पातळ कपडा आहे ताईंनो, एकदम पातळ. म्हणजे ह्याचेच तर ह्या कम्फर्टचे तर आपण पैसे देतो, ह्या कम्फर्टचेच आपण पैसे देतो. पण समजणाऱ्याला समजतं, ज्याला नाही समजत ते म्हणणार बाई काय पातळ कपडा दिला एवढ्या याच्यामध्ये. म्हणजे आम्ही साड्यांच्या याच्यावरून सांगतो, आमच्या बिझनेसवरनं लय कस्टमरचं काय लय अवघड असतं. कस्टमरचं जाऊन द्या की स्वतःचा पण अनुभव आहे का. पहिले वेअर करायचं ज्यावेळेस, आता वजी हे आहे स्वतः कमवतोय किंवा मग आता
सगळं जिथल्या तिथे म्हणून एवढं महागाचे कपडे घेऊ शकतो. आणि हे बघा दोघी जणी कमवतोय म्हणून आम्ही इथपर्यंत डेअरिंग केली. जोपर्यंत नव्हतं करीत तर एवढं नवऱ्याचे 150 वाले घातलेले आहेत आम्ही. हा पण म्हणजे अनुभव आहे असं नाही. 500 वाला टॉप घातलेला आहे, 200 वाला घातलेला आहे, 250 वाला पण घातलेला 5,000 वाला पण आहे, घालतोय. आणि 5,000 ला पण सध्या आता घालतोय. पण ज्याच्यामध्ये कम्फर्ट आहे ना ते हे प्रीमियम कपडे. आणि त्यावेळेला मस्त कसं पण इथं कुठं टाईट हो म्हणजे असं अनुभव यायचे पण करू शकत नव्हतं आणि घालायचो. सगळं घातलेलं आहे, शून्यातूनच इथपर्यंत आलेलं आहे त्याच्यामुळं. आणि आता वजी स्वतः कमवतोय म्हणून एवढी डेअरिंग केली आम्ही. नाहीतर बाबा आमच्या दोघींच्या नाही एवढी आम्ही तर म्हणलं असं एवढ्या याच्यात अख्ख्या खानदानीचे कपडे येते, लग्न होईल एखादं वाजता होईल असं म्हणलं असं. कधीच नसती तुमच्या दाजी पहिल्यापासून म्हणायचे अरे 4 घेऊस तर एकच घ्या पण प्रीमियम घ्या, 4 घेऊस तर एकच घ्या पण प्रीमियम घ्या. पण ते कुठेतरी काही म्हणजे थोड्या दिवसापासून कळायला लागलं. तर हे बघा अशा पद्धतीचा हा आहे, सुंदर आहे. पण हा पण ड्रेस घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार. आता हा वाटतोय तेवढा सिंपल पण छानच आहे हा पण. आणि याचं जे काम आहे ना ते खूप छान पद्धतीने केलेलं आहे ताईंनो. मस्त ओढणी प्लेन असणार आहे आणि पॅन्ट पण प्लेन असणार आहे याची. हे आता 2 डबल एक्सेल वाली सगळी नंतर काम आले. हा 2200 रुपयाला, 2292 म्हणजे 2300 रुपयाला बसलेला आहे. ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा डिस्काउंट नव्हता बघा. आणि बाकी आणखी मग ड्रेसची तर मला असं वाटतं झाली सगळी शॉपिंग दाखवून. बाकीचं छोटं मोठं सामान आहे ते काय दाखवण्याजोगं नाहीये बघा. हे आहे गो आहे. मला असं वाटतं पुढच्या व्हिडिओत घ्यावं की काय, कारण व्हिडिओ खूप मोठा झालाय आता 35 मिनिटं. घेऊन टाक जाऊन दे. एक केसाचा बो आवडला, रबर बँड छोटं मोठं टिकल्या पिना मेंढीचे कोण ते काय दाखवते. पण तुम्हाला मी इयरिंगचं कलेक्शन दाखवते बघा आवर्जून. होऊ द्या व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर काय हे नाही बघा. हे बघा सुंदर सुंदर थोडेसे ट्रेडिशनल मध्ये हे कानातले आणलेले आहेत. ओरिजिनल जे मोत्यांचा रंग जात नाही ना बघा. आता ओरिजिनल नाही म्हणत मी याला, पण काही काही याची क्वालिटी अशी असते की ते कितीही वापरा तुम्ही मोती काळे पडत नाही किंवा त्याचे टरकले जात नाही. तर हे त्या टाईपचं कलेक्शन आहे पहा. थोडंसं असं पारंपरिक दागिने म्हणतात ना, ते एक व्हाईट प्लेन मोत्यामध्ये घेतला, एक असा थोडासा पिंकिश मरून शेड आहे तो एक घेतलेला आहे बघा. नेक्स्ट सामान आहे. तर मग त्यानंतर पहा नेक्स्ट पहा मोत्यांमध्येच आणलेत बघा. हा एक आहे, हा एक पीस आहे बघा छान. हा एक आहे. हे सगळं प्रीमियम याच्यामध्ये येत आहे ना, याचा रंग वगैरे जात नाही, घातल्यावरती छान दिसतात. सगळ्याची प्राइस 300 350 अशी आहे बरं का प्रत्येक. हा एक आहे बघा, हा एक आहे. म्हणजे हे कुठेतरी आहे ना हे होत नाही, खराब होत नाही. त्यानंतर हे पण एक छोटे छोटे एडीमध्ये मोडतात, हे एडी स्टोन मध्ये. आता हे एडी मधले कानातले किंवा एडी मधले मंगळसूत्र आपल्याकडे पण बरेचसे आहेत बघा. पण आता ज्या ताईंना माहिती एडीचं ते बरोबर ऑर्डर करतात, ज्यांना नाही माहिती ते मागे म्हणूनच ओरडत राहतात. तर हे इयरिंगचं छोटंसं कलेक्शन आहे आणि बाकी काय नाही. मग हीच शॉपिंग होती. व्हिडिओ थोडासा आजचा मोठा झाला, वाटलं होतं दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवा, पण म्हटलं तेच परत मग डबल रिपीट होऊपर्यंत. तर आजचा ड्रेसची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि सर्वात जास्त कोणता ड्रेस आवडला तेही सांगा. तर चला आजचा व्हिडिओ थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत सगळ्या ताईंचे बाय सगळ्यांना. चला.